असं बघतोय जसं काही मी कोणता मोठा गुन्हा करून आली. हा गुन्हा तर तू केलायस रे माझ्याशी खोटं बोलून. इंटरव्ह्यूला जातो सांगून त्या मनालीच्या घरात जाऊन बसलाय तिच्या जवळ. आज तुला याचा जाब विचारल्याशिवाय मी नाही गप्प बसणार आणि तुला उत्तर द्यावंच लागेल. उत्तर तर तुलाही द्यावं लागेल. असं कसं वागू शकतेस तू? एकदा सारच दिलं सोडून आणि असं सारखं सारखं आता नसतो सोडत. मने अगं अशी मूर्खासारखी एकटीच काय बुद्धिबळ खेळत बसली आहे. चल आटपते आणि जेवायला चल. थांब ग अक्का, मी तुला हा खेळ समजवते. खूप मज्जा येते. हा आता हा राजा आहे ना, त्याचं रक्षण नेहमी वजीर करतो किंवा राणी समज, पण नेमकं या राजाचा वजीर आणि राणी दोघंही एकच आहे. आणि मला जर राजा मिळवायचा असेल ना, तर मला या राणीला दूर करणं गरजेचं. मी माझी चाल खेळून झाले. आता समज मी प्याद आहे. प्याद कसं हळूहळू पुढे जातं, पण शेवटी त्याचं वजीर होऊ शकतो, म्हणजेच राणी. आणि मला जर राजा हवाय ना, त्याची राणी मी लवकरच होणार. घर बाई काय करायचं ते. अर्जुन, मला तुला काहीतरी विचारायचंय. त्याआधी मला तुला काहीतरी विचारायचं. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. काय कसं झालं इंटरव्ह्यू? छान झालं, सगळं क्लिअरच झालं. एकूण एक माहिती मिळाली मला. काय आहे, पुढे जायचं असेल ना तर मागं काय घडलं हे कळणं जास्त इम्पॉर्टंट असतं सांगते. वा, काय इंटरव्ह्यू पलीकडच्या गावात झाला का याच गावात झाला? आणि कोण घेणार होतं रे? सर होते का मॅडम होत्या? कोण आहेस तू? तुला मला प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी दिला? मी विचारणार, कारण तू माझ्याशी कृष्णाईशी असं वागण्याची हिंमत कशी काय झाली तुझी? हा कृष्णाई बद्दल हे कसं? म्हणजे बोल ना. मी तिथे हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत होतो. माझ्या काळजीपोटी माझी आई, माझी बहीण मला भेटायला आल्या होत्या. नाही भेटू दिलंस तू त्यांना, उलट त्यांचा अपमान केलास. अर्जुन, बघ असं नाही. खूप झालंय तुझं. आतापर्यंत तुझ्या भरपूर चुकांवर पांघरून घालण्याचं काम केलंय मी सावित्री. किती खोटं बोलणार आहे सांग ना, किती खोटं बोलणार आहे? तिथे घडलेली प्रत्येक गोष्ट कळली आहे मला. तू कृष्णाईशी कसं वागली आहेस, काय काय बोलली आहेस ना, सगळं कळलंय मला. तुला माहितीये, कृष्णाईशी वरच्या आवाजात बोललेलं, तिचा अपमान केलेला मला सहन नाही होत. अर्जुन, माझं ऐकून घे आणि मला बोलू दे. तुला वाटतंय त्या चांगल्या आहेत, पण तुला माहित आहे ती बाई तू. सावित्री, शांत राहायचं. त्या दिवशी मी तुला कानाखाली मारली. एका बाईवर मी हात उचलला याची मला लाज वाटली, म्हणून मी आता तुझ्यावर हात उचलत नाही. माझी आई आहे आणि माझ्या आईला ती बाई वगैरे नाही म्हणायचं. पैसे देऊन नाटक करायला आणलेली बाई आहेस तू. भाडोत्री आहेस.
इथून पुढे तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. काम करायचं. इथून पुढे तुला इथं राहायचं असेल तर राहा, जायचं असेल तर जा. मला काही देणं घेणं नाहीये, कळलं? फक्त माझ्याशी बोलायला यायचं नाही, प्रयत्नही करायचा नाही. माझ्यापासून लांब राहायचं, लांब राहायचं, लांब राहायचं माझ्यापासून. माझ्याशी बोलायला यायचं नाही, प्रयत्नही करायचा नाही. लांब राहायचं, लांब राहायचं माझ्यापासून. सावी मी या खेळातलं प्यादं नाही, राणी आहे राणी. माझी प्रत्येक चाल तुझ्यासाठी चेकमेट असणारे एवढं लक्षात ठेव. तुझा डाव संपला सावी. विद्याधर, कृष्ण ये, बस बस. कृष्ण थांब. ऐका, काय झालंय? अशी अस्वस्थ का दिसतेस? परत कोणी काही बोललं का तुला? मग काय तुला बरं वाटत नाहीये का? चल आपण एक काम करू, डॉक्टरकडे जाऊ. चल. नाही, हा रोग असा आहे ना, कोणत्याही डॉक्टरांच्या उपचारांनी नाही बरा व्हायचा. कृष्ण काय झालंय? असं का बोलतेस तू? विद्याधर, तू ना आम्हाला कुठेतरी घेऊन जा, आम्हाला नाही राहायचं इथं. नाही तर असं करतो का, तू मध्ये आम्हाला थेरपीला पाठवलं होतंस ना, तिथे परत पाठवून दे. नाहीतर अनाथ आश्रमात घेऊन जा, आम्ही तिथं राहतो. कृष्णाई, काय झालंय तुला? असं का बोलतेस तू? बरोबर बोलतोय आम्ही. आमची नाही इच्छा इथं राहायची. कृष्णाई, शांत होतो. बस इथं, बस जरा आधी, बस 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 इथं. काही बडबड करायची नाही. काय अनाथ आश्रमात वगैरे? पाणी पी, पाणी पी. कृष्णे, मी समजू शकतोय तुझा त्रास. आता या वयात एकाच ठिकाणी बसून राहायचं म्हणजे बघ कंटाळा येणारच ना, अस्वस्थ व्हायला होणारच. त्यात मागच्या काही दिवसात तू घरात नाही, घरात बाहेर कुठं फिरायला जाणार नाही, काही नाही. चल चल कृष्णे, मी तुला मोकळ्या हवेत फिरवून आणतो. चल. नाहीतर एक काम करू, आपण आपल्या शेतावर जाऊ, म्हणजे तुला तिथं बरंही वाटेल आणि शेताचं कामकाज कसं चाललंय हेही बघता येईल. चल 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 चल, उठ 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 उठ. असं नाही बसायचं. चल चल, बरं वाटेल तुला. चल चल, मी सांगतोय ना, चल. शाबास, ये. सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. कृष्ण, इथं इथं बस. जरा झाडाच्या सावलीत बसलं की बरं वाटेल तुला. बस बस. सावकाश. कृष्ण, तू बैस इकडं, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. अरे तू कशाला जातोस? देईल ना कोणीतरी. कृष्ण, आता एवढ्यासाठी कुठे लोकांना कामाला लावायचं? मला नाही आवडत ते. मी आहे धडधाकट, घेऊन येतो पाणी. तू बस बस. आई साहेब, नमस्कार करतो. अरे असू द्या असू द्या. कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक आहे बघा. पण काही झालंय का?
अडचण आहे का काही? आईसाहेब आता काय बोलू कसं काय कळाना. अरे काय झालंय सांगा, मार्ग काढू ना आपण. खरं तर आम्ही समजेच तिकडे वाड्यावर नव्हतो तुमच्याकडं, कारण ही गोष्ट तुमच्या कानावर पोचणं खूप महत्वाचं होतं. बरं झालं तुम्ही इकडे आला. आईसाहेब, विहिरीला पाणी आहे म्हणून सायकलचं पाणी बंद केलं आणि विहिरीचं सुरू केलं. सुरुवातीला पीक पाणी चांगलं आलं, नंतर एकदा बघायला गेलो तर विहिरीच कोरडी पडली आहे बघा. जमीन पण कोरडी आणि विहीर पण कोरडी पडली आहे बघा. विहीर कोरडी पडली? होय, मी 2-3 डाव बलराम साहेबांकडे पाण्यासाठी निरोप पाठवला. त्यांनी काही लक्ष दिलं नाही. काय माहिती निरोप पोहोचला का नाही. पण आई साहेब, विहीर आता कोरडी पडली बघा. असं कसं झालं? कधी झालं हे? सांगा ना, कधी झालं हे? आईसाहेब, म्हणजे आम्ही तसा अर्थ काढलेला नाही, पण ज्या दिवशी अर्जुन साहेब घर सोडून गेल्याचं कळलं त्या दिवशी हे सगळं झालं बघा. अहो, रात्रीपर्यंत पूर्ण काठोकाठ पाणी होतं. एका रात्रीत समधी विहीर कोरडी पडली आहे बघा. पण या सगळा असा कसा? म्हणजे सगळा चमत्कार झाल्यासारखाचा. पण ते विश्वामित्र महाराज तर म्हणाले होते की, तेच तर सांगतोय ना वहिनी, इतकी वर्ष ती विहीर कोरडी होती. विश्वामित्रजी महाराज म्हणाले, जमिनीचा मूळ वारस येईल तेव्हा विहिरीला पाणी लागल. अर्जुननं झेंडा लावला आणि विहिरीला पाणी लागलं, विहीर भरली. पण तो तर वारस नाही ना, ना त्याचा कवटेकरांशी संबंध ना खोपड्यांशी. तो तर दत्तक असा ना. मग हे असा कसा की त्यांनी झेंडो लावल्यावर विहीर भरली आणि घर सोडल्यावर विहीर आटली? असा तर नसात ना की अर्जुनच खरं वारसा आणि आमच्या ह्यांनी आणि बलरामने काहीतरी कारस्थाना केली असतली. बघ वहिनी, या सगळ्यात आम्हाला नाही पडायचं. काय खरं काय खोटं ते देवच जाणू. आम्हाला काही सुचत नव्हतं म्हणून तुझ्याकडे आलो. मी काय म्हणते, देवाची काही कामं रावली नसते ना. मग तसं असत तर मग तुम्ही काय लपून ऐकतास? काय बोलते? मी कारस्थाना केली काय? मी काय बोलत होत्या तुम्ही पूर्वी? विहिरीचं पाणी आटलं. ताई तुझ्याशी बोलतोय. हेच बोलत होता ना तुम्ही? तुला काय करायचंय? तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. आम्ही वहिनीशी बोलायला आलो होतो. आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाही. ऐक ना ऐक. विहिरीचं पाणी आटलं. मुळात विहिरीला पाणी तेव्हाच लागणार होतं जेव्हा त्याचा खरा वारस येईल. तर मग मामा, मला एक कळना झालंय, ते विहिरीचं पाणी आटलं ह्याचं तू एवढं का घेऊन बसलाय? तुला असं टेन्शन आलं जसं का अख्ख्या पृथ्वीवरच पाणी आटले. ही गोष्ट मस्करीवर घेण्यासारखी नाहीये बंधू. विहिरीचं पाणी आटणं याचा अर्थ कळतो का तुला? काय अर्थ आहे त्याचा?
इतक्या वर्ष पाणी नव्हतं, आता आलं, परत आटलं. मरू दे ना, त्याचा काय फरक पडतो आपल्याला? विद्या म्हणतो ना, तू रेम्या डोक्याचा आहे, त्यात काही खोट नाही बरं का. कळतं का तुला काही? ते विश्वामित्र महाराज जेव्हा आले होते तेव्हा ते काय म्हणले, या घराण्याचा मूळ वारस डोंगरावर झेंडा रोविल तेव्हा विहिरीला पाणी लागल. अर्जुन आला, त्यानं झेंडा रोवला आणि विहिरीला पाणी लागलं. पण आता अख्ख्या गावात जगजाहीर झालेलं आहे की अर्जुन काही मूळ वारस नाहीये, तरी पण झेंडा लावल्यावर पाणी कसं काय आलं? आणि आता तो इथून गेल्यावरती पाणी कसं काय गेलं, हा प्रश्न उरतो ना. आत्ता कळलं मामा मला. अरे खरा वारस तर मीच आहे ना. कसं? मला सांग, जत्रेच्या वेळेला जेव्हा तो अर्जुन डोंगरावर झेंडा लावायला जाणार होता तेव्हा त्याला मारायचा प्लॅन मीच केला होता ना. तेव्हा झेंड्याला मी हात लावला होता, माझ्यामुळेच पाणी लागलं ना. माहित नव्हतं राव, आपल्या हातात जादू आहे. अरे आडदांड माणसा, जर तुझा हात झेंड्याला लागल्यामुळे विहिरीला पाणी लागलं असेल तर मग आता तू इथंच आहे ना, मग आटलं कस काय? विहिरीचा उपळा बुजला असेल, पावसाळा आल्यावर परत चालू होईल. कशाला लोड घेतो नाही त्याचा? मामा काय आम्हाला पण भाऊजींचं म्हणणं पटतंय बघा. हा मग तुम्ही ना उगा एवढा विचार करू नका. आपण काय जरा नीट शानिशा करून बघू की. हा तुम्ही उगा अंदाजपंची धागे दोरे बांधू नका. हा चला चल मामा येतो. हा टेन्शन घेऊ नको नाही त्या गोष्टीचं. आता तुम्हाला ही वरवरची गोष्ट वाटते, पण जसं दिसतं तसं नसतं. विश्वंभर, तुलाच आता काहीतरी करावं लागेल. तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना, ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली? ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना, मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? तुला काय वाटतंय? प्रियाला सांगितलं असेल? शक्यच नाही. मग कोणी सांगितलं असेल? काय करताय? एक मिनिट. तर त्या दिवशी आम्ही तुम्ही फोनवर बोलत असताना आम्ही मागे येऊन उभं काय राहिलो, केवढं ऐकवलं आम्हाला. चोरासारखं ऐकते काय, सतसत विवेक बुद्धी ह्यावन त्या केवढं. आणि आता तुम्ही काय करताय? आमचं बोलणं चोरून ऐकत होतात. नंदा, त्या दिवशी मी सभ्य आणि शांत भाषेत काहीतरी महत्वाचं बोलत होतो, आणि आज तुम्ही इथं जोर जोरात कोकलताय. तुम्ही सगळे एवढ्या मोठ्यानं बोलत होता की फक्त मलाच नाही, पार तिकडं झोपडीत झोपलेल्या अर्जुनला सुद्धा ऐकू गेलं असतं. आणखी 10 मिनिटं जरी तुमच्या गुजगोष्टी चालू असत्या ना, तर स्वतः अर्जुन चालत चालत तुमचं बोलणं ऐकायला आलं असतं. चेष्टा लावली आहे. चेष्टा नाही तर काय. आता कसं आहे, एखाद्या कोड्याचं उत्तर फक्त आपल्याला माहित असतं, आणि इतर माणसं त्याच कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी डोकं खाजवत असतात. तेव्हा त्यांची चाललेली घालमेल अवस्था बघून माणसाला हसायला नाही येणार तर काय ना. म्हणजे विहिरीतलं पाणी का आटलं हे माहितीये तुम्हाला? हे समजा कशामुळे चाललंय ते माहितीये का? माहित असेल तर सांगा ना. यांच्या हातीला नक्कीच काही ना काहीतरी लागलं, म्हणून एवढा माज करतात. हे सावे,
हे काय आजच आहे का? नाही ना, तूच म्हणतेस ना की हे काय पहिल्यांदा नाही की तिरसट दाजीने तुला हे सगळं बोललंय. ह्याच्या आधी किती वेळेस बोलले तुला? मग ह्या वेळेस पण बोलले असतील रागात. तू नको ना टेन्शन घेऊस, तू शांत हो बरं. तसा बी हायच तुझा नवरा जरासा तिरसट, पण होईल शांत. मला बघू नकोस, जे बघायचंय ते तू बघत नाहीस. म्हणजे इतकं सगळं घडलं, त्याचे सगळे धागेदोरे तुझ्या हाताला लागतात. मग हे कसं नाही लागलं? काय कसले धागेदोरे, काय बोलतेस चमके? हाच प्रश्न मला पडलाय की तुला प्रश्न कसा नाही पडला की हे सगळं अर्जुन दाजीपर्यंत कसं पोहोचलं? म्हणजे कोणत्या दुनियात आहेस सावी तू? जरा बाहेर कानानं ऐकतीस माझं आणि डोक्याला तिसराच विचार करायला लागलीस. मी म्हणते की तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना, ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली? ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना. मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? अर्जुन कवठेकर,